आता जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात. तर चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही. ते असं म्हणाले की कोर्टानं मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या म्हणून मला हे उपोषण जे आहे ते स्थगित करावं लागतंय. मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेऊ ज्याने आरक्षण दिलेलं नाही. कोर्टाचं वगैरे मी तर काय अजून वर्तमानपत्रात वाचलेलं नाही. पण त्यांना कोर्टाने सांगितलं असेल कदाचित, माहीत नाही. पण ह्यावेळेस सरकारने आणि ते सोडणार नाही तर म्हणा काय हरकत नाही, धरा सगळ्यांना. मात्र त्याबद्दल ते सत्तेत बसतील आणि म्हणजे विरोधक म्हणजे आता जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे बघतील की मौना त्यांचं असं म्हणणं आहे मग आता सत्तेत बसू. अर्थात ते निवडणुका सुद्धा लढणार आहेत, त्या दिशेने त्यांची तयारी सुरू झाली. अहो मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना. अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलवून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची. तर लढा, हिंमत असेल तर 288, 80 तर लढून दाखवा. 8 तर निवडून येऊ देत. काय त्याने ते स्वीकारावं ना आव्हान. जरांगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेलं नाही, फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात. मग यावेळेस काय दुर्लक्ष केलं जरांगेंकडे सरकारने? रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखंच उपोषण करतात. सरकारने का तेवढंच काम करावं. शब्द आणि शब्दरचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखीच असते. म्हणजे अभ्यास करणं, आम्ही पण त्याच्यापासून कधी कधी शिकतो. पण द्यायला पाहिजे, पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे. म्हणजे काय, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे असं स्पष्ट कोणी सांगतच नाही. कोण सांगतं मला सांग काय? आणि मी तर सांगतो की जर जरांगे जर म्हणत असेल की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा तमुक करा, तर मीही सांगतो की ओबीसीला विरोध करणारे जे लोक असतील किंवा जरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक, ते जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी भटक्यामुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करा. संभाजीराजे पण गेले होते भेटायला मनोज जरांगे यांना. तिसरी आघाडी सध्या त्यांनी सुरू केलेली आहे. तिसरी आघाडी संभाजीराजेंनी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे. ते सुद्धा मनोज जरांगे यांना भेटून परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी त्यांची बरोबर इथे स्थापन झाली. राजू शेट्टी एकत्र आले. जरांगेंना पण ते सोबत. असं आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात, किती पक्ष येऊ शकतात पुढे. प्रश्न एवढाच आहे, संभाजीराजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे, कृपादृष्ट्या राहत आहे, ही सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे. ते एकाच घटकावर असता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहेत असं आज देवेंद्र फडणवीसांच्या समोर नरेंद्र पाटलांनी सांगितलं. तर कसं पाहता तुम्ही या विषयात? ते मला पाहावं लागेल, कारण नरेंद्र पाटील जे आहेत ते माथाडी कामगार नेते आहेत आणि ते तिथली माहिती जी आहे त्यांना आमच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. त्याच्यामुळे काही चौकशी तर भुजबळ साहेब, जरांगेंचं आज उपोषण सुटलं समजा, पण तिथं अजून 2 ओबीसी बांधव उपोषण करतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही? कारण तुम्ही ओबीसीचे नेते, तुमचं उपोषण सोडायला तरी कोणी जाणार की नाही? आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या संपर्कात आहोत. मग ते कधी उपोषण सोडणार? सोडतील. तुम्ही जाणार आहात? नाही, मात्र साहेब तुमच्यावरतीच टीका करण्यात येते, म्हणजे की मनोज जरांगे वगैरे तुमचं नाव घेतात की भुजबळांनी त्यांना आंदोलन करायला लावलं किंवा जवळच आंतरवाली सराटीच्या वडीगोद्रीमध्ये बसवलं. असं आहे, मी जर त्यांना आंदोलन करायला सांगितलं तर म्हणत तुला कुणी आंदोलन करायला सांगितलं तेही सांग. तुझ्यावर पण आरोप होत आहेत ना. तुम्हाला काय वाटतं त्यांना कोणी बसवलं असं जरांगेंना? आता मला काय माहिती, शिंदे साहेब तुम्ही जे आहे तुमची पत्रकार ही इन्व्हेस्टिगेटिव्ह असते, हे तुम्ही ते शोधा. पण त्यांना कोणीतरी बसवलं असं तुम्हाला असे त्यांच्यावर आरोप झाले, जसे तिकडून आरोप झाले
तसे इकडून पण आरोप झाले. तुमचं स्वतःचं काय माहिती, हं? तुमची काय माहिती काय? आता मी काय एवढा इन्व्हेस्टिगेटिव्ह नाही आहे तुमच्यासारखे. तुम्ही म्हणजे काय, तुमचे हात सगळीकडे गेलेले आहेत, तुमची यंत्रणा मोठी आहे. साहेब अगदी शेवटचा प्रश्न होता. मनोज जरांगे पाटलांनी जी राजकीय भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, तोटा कोणाला होणार आहे, काय विश्लेषण नेमकं पाहायला मिळेल तुम्हाला? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत थोडाफार फायदा काही लोकांना झाला, पण मला असं वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलं आहे. त्यामुळे बराचसा जो आहे मराठा समाज जो आहे या आंदोलनापासून निश्चितपणे दूर आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, मराठा समाजाचे उमेदवार आहेत, म्हणून मराठी समाजाचे उमेदवारच जास्त असतात आणि निवडूनसुद्धा ते येतात. विरोध कोणाला कोण करणार? फक्त ओबीसी नेत्यांनाच टार्गेट केलं जातं जरांगेंकडनं किंवा एकूण आणि पाडलं जातं, त्याच्यावर काय भूमिका होणार की नाही? आता मी मगाशी सांगितलं ना, मला आता तुम्हालाही पाडण्याची भाषा केली जाते. त्याला त्याला मला नेहमी रोजच बोलतात ते, पण मगाशी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.